श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 24 जानेवारी, वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे रथसप्तमी. तर रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यदेवांना समर्पित असतो. हा दिवस भगवान सूर्यदेवांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवांची विशेष पूजा केली जाते, उपासना केली जाते. पुराणानुसार असं सांगितलं जातं की सूर्याची पहिल्यांदाच किरणं या दिवशी पृथ्वी तलावरती पडली होती आणि म्हणून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सूर्यदेवांची उपासना आणि सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यानं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आपल्या वास्तुशास्त्रात 7 या अंकाला खूप महत्त्व दिलं जातं. हा अंक खूप शुभ मानला जातो. या दिवशी सूर्यदेव हे पांढऱ्या 7 घोड्यांवर स्वार असतात असं म्हणतात आणि म्हणूनच या शुभ दिवशी आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहेत. आणि असाच एक प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर उद्या संध्याकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे. यामुळं आपल्या घरातील सर्व इडापिडा, अडचणी, सर्व दोष दूर होऊन आपल्या घराची, मुलांची, त्यासोबतच आपल्या पतीची देखील प्रगती होणार आहे. असा हा प्रभावी उपाय आहे. त्यामुळं प्रत्येकानं हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत, याविषयीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला याविषयीची संपूर्ण माहिती मिळून जाईल. आणि चॅनेलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. तर उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आणि पांढरे तीळ टाकून या पाण्यानं स्वच्छ अंघोळ करायची आहे. यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. तर त्या अर्घ्य देण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ किंवा गंगाजल, फुलांच्या पाकळ्या हे सर्व साहित्य टाकून अर्घ्य द्यायचं आहे. नंतर आपल्या घरातील देवांची देवपूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. तुळशीची विधिवत पूजा करायची आहे. तुळशीजवळ धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. त्यासोबतच तुमच्या देवघरामध्ये सुद्धा धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला ही जी देवांची पूजा आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यासोबतच रांगोळीनं सूर्यदेवांचं चित्र काढून आपल्याला त्याची देखील पूजा करायची आहे. या दिवशी सूर्यदेवांची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. म्हणून आपण आवर्जून सूर्यदेवांची पूजा करून घ्यायची आहे. तर बघा, आपण घरात जर कापूर जाळला तर आपल्या घरात खूप सकारात्मकता येते. त्यामुळेच पूजेत कापूर हा जाळला जातो. सनातन धर्मामध्ये कापूर जाळून आरती करणं खूप शुभ मानलं जातं. घरामध्ये कापूर जाळल्यानं घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण होत असतं. नकारात्मक ऊर्जा दूर होत असते. ग्रहदोष, वास्तुदोष दूर होतात. आपण हा उपाय या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी करायचा आहे. तर बघा, आपल्या घरात सतत भांडणे होत असतील, वादविवाद होत असतील, मतभेद असतील, नवरा बायकोचं पटत नसेल, खूप कष्ट करून देखील घरात पैसा येत नसेल किंवा आपण खूप कष्ट करतो पैसे कमवण्यासाठी, काबाड कष्ट, तरी देखील आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तर तो टिकून राहत नाही. म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी अजिबात स्थिर नाही. आपल्या घराची प्रगती होत नाही. मुलांची प्रगती होत नसेल, ती कुठेतरी खुंटली आहे. पदवीधर मुलं आहेत तर देखील त्यांना त्यांच्या मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलं शाळेमध्ये जात आहे तर त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. मुलं सारखी चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात. तर हे सर्व नकारात्मकतेमुळे किंवा घराला लागलेल्या दोषामुळे, वास्तुदोषामुळे होत असतं. आणि अशा काही विशेष दिवशी आपण जर कापराचे काही प्रभावी उपाय केले तर ते अतिशय प्रभावशाली ठरत असतात.
तर बघा, आपण आपल्या घरामध्ये काही अपशब्द बोलतो त्यावेळी जी आपली वास्तुदेवता असते तर ती तथास्तु म्हणत असते आणि चांगल्या वेळीसुद्धा तथास्तु म्हणत असते. त्यामुळे बघा, आपल्या घराला बाहेरील व्यक्तींमुळेच दोष लागतात असं नाही. आपण घरात जे पण अपशब्द बोलतो त्यामुळे सुद्धा आपल्या वास्तूला वास्तुदोष लागत असतात. आपल्या घरामध्ये जर बघा पितृदोष असेल तरी देखील आपल्या घराची प्रगती होत नाही. आता बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला सायंकाळच्या वेळी करायचा आहे. म्हणजे बघा, घरामध्ये जी लक्ष्मी येण्याची वेळ आहे तर त्यावेळी करायचा आहे. 6 वाजल्यानंतरनं तुम्ही हा उपाय कधीही केला तरीही चालणार आहे. तर बघा, आपण घरामध्ये आपले जी पण नकारात्मकता आहे किंवा आपल्या मुलांना लागलेले दोष असतील तर ते काढण्यासाठी सायंकाळची वेळ खूप महत्त्वाची असते आणि म्हणूनच असे उपाय जे आहेत तर ते संध्याकाळच्या वेळी केले जातात. तर बघा, 6 नंतरनं तुम्ही हा उपाय 7:30 वाजेपर्यंत तर कधीही करू शकता. तर बघा, आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची मोठ्या आकाराची पंती घ्यायची आहे किंवा आपल्याला बघा कापूर जे जाळण्याचं भांडं असतं तर ते घेतलं तरी पण चालेल. पण शक्यतो बघा, आकारानं मोठी मातीची पंती घ्या. त्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत. आता बघा, अक्षदा टाकताना अक्षदा म्हणजेच तांदूळ हे अखंड असायला हवेत. आता असे काही उपाय किंवा सेवा करताना कोणत्याही वस्तू ज्या असतात तर त्या आपल्याला अखंड घ्यायच्या असतात तरच त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. म्हणून थोड्याशा का होईना अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं गाईच्या शेणाची गोवरी जर भेटली तर आवर्जून आपल्याला घ्यायची आहे आणि ही जर आपण आपल्या घरात जाळली तर आपल्या घरातील पितृदोष वास्तुदोष हा दूर होतो असं म्हटलं जातं. कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. गाईला हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला गाईच्या शेणाची गौरी जी असते तर ती आवर्जून घ्यायची आहे. तर बघा, ह्या वस्तू घेतल्यानंतरनं बघा, ही जी गाईची गौरी असते तर ती गाईच्या शेणापासून बनलेली असते आणि गाईला खूप पवित्र मानलं जातं. यानंतरनं आपण जी पंती घेतलेली आहे तर त्यामध्ये बघा, आपल्याला सुरुवातीला अक्षदा ठेवायच्या आहेत. त्यानंतरनं ही शेणाची गौरी जी आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे. या गौरीचे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही या पंतीमध्ये ठेवले तरीही चालतील. यानंतरनं भीमसेनी कापराच्या 7 ते 8 वड्या आपल्याला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत, म्हणजे या शेणाच्या गौरीवरती. आणि वरून या वस्तू ठेवायच्या आहेत. म्हणजे बघा, आपल्याला वरून शुद्ध गाईचं तुपाचा 1 चमचा टाकायचा आहे अगोदर. यानंतरनं 2 अखंड लवंग ज्या फुलासहित आहेत, 2 वेलची आणि यानंतरनं काळे तीळ जे असतात या सर्व वस्तू यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आणि नंतरनं हे सर्व आपल्याला घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. आता देवघरातील दिवा हा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला अगोदर. त्यानंतरनं तुळशीजवळ सुद्धा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनंच हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता देवघरासमोर बसल्यानंतरनं या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत, म्हणजे जाळायच्या आहेत. आणि या वस्तू जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. आणि या वस्तूंचा धूर जो आहे तर तो सर्व घरामध्ये तुम्हाला फिरवून आणायचा आहे. संपूर्ण घरामध्ये फिरवून आणायचं आहे आणि नंतरनं परत तुम्हाला येऊन देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला सातत्यानं गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतात आणि हे जळत आहे तोपर्यंत बघा, आपल्या घरामध्ये आपण सर्वत्र फिरवून आणल्यामुळं याचा धूर सर्व घरामध्ये होतो आणि आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरातून बाहेर निघून जात असते. आता आपल्या घरामध्ये सर्वत्र फिरवून आणल्यानंतर शेवटी मुख्य दारावरून आपल्याला 3 वेळा ही पंती जी आहे तर ती ओवाळून घ्यायची आहे आणि ते मुख्य दरवाजाजवळच आपल्याला परत ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर बघा, या ज्या वस्तू आहेत तोपर्यंत आपल्याला त्या जळू द्यायच्या आहे. जोपर्यंत जळत आहेत तोपर्यंत ते आपल्याला उचलायचं नाही. मुख्य दरवाजाजवळ नेऊन ही जी पंती आहे
तर ती आपल्याला ठेवायची आहे. आता बघा शांत झाल्यानंतर ना आपल्याला हे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे किंवा याची राख जी आहे तर ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या उद्या संध्याकाळी आपल्या घरामध्ये कापरासोबत जाळायच्या आहेत. यामुळं आपल्या घरातील इडापिडा, अडचणी, सर्व दोष दूर होऊन घराची, मुलांची अगदी भरभरून अशी प्रगती होईल. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल. असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या सायंकाळच्या वेळी आवर्जून प्रत्येकानं करायचा आहे.